हा बोल ना. हा मालक कुठे आहे तुम्ही? मी घरी आहे ना आता. घरी आहे का? काय काय काम नाही ना तुमचं काही घरी? काम तर काहीच नाही, रिकामा बसेल. रिकामा बसले का? हा. मग या ना मग घराकडे चक्कर मारा ना. कोणाच्या घराकडे? माझ्या घराकडे हो. तुझ्याकडे काय काम आहे? आहे काम, या ना, आल्यावर सांगते. मग फोनवर सांगितलं असतं मग. नाही फोनवर तसं कसं डायरेक्ट बोलता येत नाही, नाही का? डायरेक्ट बोलता येत नाही? हो ना. बर बर येतो, चल. हो या मग. ठेवू का? हा. कामवालीने मला घरी का बोलवलं काही कळून नाही राहिलं. चला आता गेल्यावरच कळेल आपल्याला. आले का मालक? हा आलो ना. बरं झालं. बरं मला बोलवायचं कारण? कारण मग आता स्पष्टच बोलू का? आता एवढं लांब बोलवलंय म्हटल्यावर स्पष्टच बोलते. बोलावं तर लागेल. बरोबर ना? हो. मी तुमच्याकडे कामाला येते. हा आहे ना, तुम्ही माझ्याकडे कामालाच आहे ना. हा मग तुम्ही माझ्याकडे पात्र आता. बरोबर ना? हा नाही पाहतो ना. मालकीन समोर राहते म्हणून तुम्हाला काही बोलता येत नाही, म्हणता येत नाही, पण मला तुमच्या भावना कळाल्या. हो का? हा. कसं आहे आता, तिचा खूप धाक आहे मला. बरोबर. मला चोरून लपूनच पाहावं लागतं तुमच्याकडे. हा तेच आहेच, पण मग आज चोरून लपून बघायची गरज नाही, डायरेक्ट बिंदास घरी यायचं. काय बोलता? हा तुमचे भाऊ घरी नसले का बिंदास यायचं. बाप रे, चालेल. एवढा धक्का द्यायला माहित नव्हतं मला. अहो काय आता माझा पण जीव तुमच्यात अटकलाय. हा हा हा. तुमचा पण जीव अटकलाय. हा. पण झाडताना कधी तुम्ही माझ्यासारखं बघायचे नाही? नाही ते तुम्हाला कळणार नाही, मी बघत होती का नव्हती बघत. हा हा. असं. हो का? तुम्ही म्हणजे हा शांतपणे काम चालू होतं का? हा. हे माझ्याकडे पाहताय हो असं. हा हा हा. आता मला कसं काय कळणार आहे बरं? मी तुमच्याकडे पाहिलं तर मला कळलं ना, तर तुम्ही माझ्याकडे पाहतात म्हणून. हा. मग कसं आहे, खरं सांगू का तुमच्याकडे का पाहायचं मी? हा. मला आहे ना, माझ्या बायकोपेक्षा तुमच्यात जास्त रस तयार झाला होता. इंटरेस्ट जास्त आहे माझ्यात. हा इंटरेस्ट तयार झाला होता. बरोबर. आणि त्याच्यामुळे मी आहे ना, खाता पिता उठता बसता फक्त तुम्हालाच पाहायचो. बरोबर. आणि तुमची बॉडी पाहायचो. हा. त्याच्यामुळे ना असं. मग चला. हा मग चला. आता तुम्ही लयच मोठा धक्का दिला बा. तर पण मग आपण गेलो वर. हा. आणि तेवढं नवरा आला मग? नाही नाही, ते 5 वाजता येतील आता. आता ते नाही आहेत घरी. नाही नाही नाही. आणि आले मग? आले मग मी सांगेल, मी त्यांच्याकडे कामाला जाते बा. हा. आले आले गावात आले होते बा, मग चहा पाणी घ्यायला आले बा. हा असं सांगाल मी. आहे ना माझ्याकडे प्रश्न त्यांचे. आणि रंगे हात पकडलं मग? दरवाजा लावेल राहील ना, पाहायचं पहिले कोण आलंय म्हणून. हा हा. ते कॅमेऱ्यातून दरवाजाच्या हा बोकातून ते दरवाजा छिद्र नाही का, त्याच्यातून पाहायचं कोण आलंय कोण नाही. हा एक डोळा लावून. हा हा लगेच कळतं माणसाला कोण आलंय कोण नाही म्हणून. हा हा. पण समजा त्यांनी एक शंका घेतली समजा, हा. की बा मालक आले घरात चहा पाण्याला, हे ठीक आहे. हा. मग दरवाजा लावून तू मालकाला चहा का बरं पाहिजे होता? आपण बिल्डिंग मध्ये राहतो, सगळ्यांचे दरवाजे बंद राहतात, त्यांना माहितीये दरवाजा लावूनच राहते घरामध्ये. नाही नाही, तुम्ही राहता हो घरामध्ये हा. दरवाजा लावून. मी आल्यावर चहा पाजायला तू दरवाजा का लावला असं विचारलं काय करशील? अहो खरं सांगू का, आमच्याकडे जे बी पाहुणे येतात ना, हा पाहुणे मध्ये आले हा. मी दरवाजा लावून घेते लगेच. मला दरवाजा उघडा करायची सवयच नाही. त्यांना माहितीये का ही गोष्ट? त्यांना माहिती. दरवाजा लावून घेते. हा. कोणी आलं तरी तू दरवाजा लावून घेते. लावून घेते. हे त्यांना माहिती. ते त्यांना माहिती. त्याच्यामुळे संशय येणार नाही. नाही येणार ते. मग बोगद्यातून छिद्रातून पाहायची बी गरज नाही ना. हा. आले तर दरवाजा उघडायचा आणि म्हणायचं मालक आले चहा पाण्याला. बरोबर. काही टेन्शन नाही ना. चला मग. पण तुमची बायको नाही येणार ना माग? हा तिचा त्रास होऊ शकतो बरं का.
ती कारण आहे ना, मी येताना ती मला विचारत होती कुठं चालले. मग तुम्ही काय बोलले? मी बोललो तो काही नाही. हा डायरेक्ट निघून आले. हा अहो सांगून यायचं होतं ना काहीतरी, का गावात बायांना कामाला सांगायला चाललो म्हणून. बहुत मला थोडस शंका अशी आहे, तिने माझा फोन ऐकला अशी, तुझा फोन आला तेव्हा. ऐकलं पण? हा मग कारण आहे ना, मी जेव्हा बोलत होतो ना ती पाठी मागून आली होती, ऐकला असेल मग तिने फोन. शांताच्या घरी चालला भाऊ. हा भया आता काय करू मी? आता बायकोची भीती वाटायला लागली मला. नवऱ्याची भीती गेली तुझ्या, हा पण माझ्या बायकोची भीती आता माझ्या डोक्यात आहे. कसं ते पूर्ण विचारून घेतलेलं बरं राहतं, नाही तर यावा त्या ताईंनी माग तुमच्या. हा आणि दोघांना मारील ना ते. मला गायला मारेन? तुम्हाला मारेन ती पहिले. तुम्हाला नाही मारणार? मला कशाला मारेन? मी माझ्या घरात, तुम्ही डायरेक्ट माझ्या घरात आले ना. अहो तुम्ही बोलवलं ना मला. हेच भाव चढलं म्हणून माग, मी थोडी तुमच्या घरी आले म्हणून हे माझ्या घरी आले. मग असं सांगशील? मग कसं सांगणार? तेच सांगाल ना. माझी बायको आल्यावर हो मी पागल आहे भाऊ असं? तुम्ही पागल आहे, हा. मी नाही. हा मी पागल आहे असं हा सांगशील? तुम्ही पागल आहे. आणि मी तुझ्याकडे आलो. माझ्याकडे आले म्हणजे मी स्पष्ट सांगाल ना, अशा अशा कारणासाठी आले म्हणून. कोणतं कारण? यांचं माझ्यावर जीव लय अटकलं, माझ्यावर लय प्रेम करतात म्हणून. मग मी सांगेल या माणसाला, म्हटलं चहा पाणी घ्या मला, का जा तुमच्या घरी. बापरे. हो म्हणजे तुमचा नवरा आल्यावर तुम्ही काय सांगाल की हे चहा पाण्याला आले होते, हो आणि माझी बायको आल्यावर सांगाल की माझ्या मागे लागले होते, हो त्याच्यामुळे घरी आले. हो. एक काम करतो मी, हा जसा आलो ना तसा जातो पटकन. काही नको तुमचा नाद मला, आणि तुम्ही मला बोलू बी नका घरी आता. मग असे डोळे वासू वासू पाहायचं नाही माझ्याकडे आता परत. हा असं? हा हा नाही बरोबर. नाही आता डोळ्याचा खाचा करतो. नाही नाही चष्माच लावून ठेवा तू काय. हो हो तुमच्याकडे पाहणं नको. हा गोत्यात आणाल तुम्ही एखाद दिवशी. गोत्यात नाही पट्ट्यात जासाल तुम्ही डायरेक्ट. पोत्यात घालायला कुटायला लावाल हा गोत्यात नाही आणणार. तेच सांगते मग. आलं लक्षात? अहो चला ना मालक. नाही चला. अहो चला ना मालक. नको नको. अहो चला ना मालक. तुमच्या बोलण्यावरून कळालं तुम्ही किती संकटात टाकणार आहे मला. मी तुमच्या पाय पडतो, हात जोडतो, याच्या पुढे मला बोलू नका. मी तुमच्याकडे पाहणार नाही. आपला विषय इथं संपून टाका. आलं लक्षात? जा मग. एवढं बायकोला लय घाबरतात तुम्ही, जा. मग तुम्ही असं बोललेच असं बायकोला घाबरणार नाही तर काय करणार आहे? काय प्रेम करसाल तुम्ही माझ्यावर? डोळे असं असं पाहतो म्हणे. वा नको प्रेम बिम काय, आमचा संसार राहू द्या सुखात. हा मला माहिती तुमचा संसार सुखात. बाबा बाबा काय डेंजर आहे कामवाली. माझ्या बायकोला सगळं सांगणार आहे ती, आणि नवरा पण सगळं लपवणार आहे. कोणती पद्धत आहे बाबरे? पळा. मालक लय जेड्यावानी करायचा. इकडून पाहिलं तिकडून पाहिलं, जिकडं पाहिलं बायकडं थोबड त्याचं वाला. मोकर येड्यात काढून घेतलं. बरं झालं त्याला अद्दल तडी घडली. आपली बायको आल्यावर काय होईल म्हणून गेला पळून बायकोच्या दाखाने. बायकोचा बैल. कामाधंदे पाहू द्या.